हे द्या, सगळं ते सगळेच ते काय सगळेच करतात. अगदी गावचा सरपंच पण करतोय. त्याला फोन उचलावेच लागतायत किंवा लोकांशी बोलावंच लागतंय. माझ्या गावातल्या आता जे मुलाखत बघतील त्यांना माहिती की सगळ्यांना मी माझे, कारण माझे पण नंबर आहेत आणि आम्ही पण फोन उचलतो आणि ते करावंच लागतंय. पण त्याही पलीकडे जाऊन आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा, ते करणं गरजेचंच आहे. लोकांच्या जेव्हा अडीनिडीला असतील तेव्हा फोन उचलणं गरजेचंच आहे. माझ्या मतदारसंघ किंवा मी फिरते कित्येक वर्षापासून माझं पण कार्ड देत असते. माझा कार्ड आणि राणादादांचा नंबर तो आम्ही पण देतो. म्हणजे फक्त ते करतात, फक्त आम्ही असं बोलून किंवा आधी काय. माझ्या गावातल्या आता जे मुलाखत बघतील त्यांना माहिती की सगळ्यांना मी माझे, कारण माझे पण नंबर आहेत आणि आम्ही पण फोन उचलतो आणि ते करावंच लागतंय. पण त्याही पलीकडे जाऊन आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा, ते करणं गरजेचंच आहे. लोकांच्या जेव्हा अडीनिडीला असतील तेव्हा फोन उचलणं गरजेचंच आहे. ते पण ते सगळे करतात. काही आता आपण मुलाखत घेतोय तेव्हा फोन आलेले मिस कॉलवर जातात, तेवढेच काय ते नंतर केले जातात. ते बाकी फोन सगळेच घेतात आणि घ्यावेच लागतात लोकप्रतिनिधी लोकांना. पण त्याही पलीकडे जाऊन खूप काम आहेत ना जी खासदाराकडनं अपेक्षित आहे. आणि मोदी साहेब काय ज्या स्पीडने चाललेत, आपण ज्या त्या स्पीडला कॅचअप नाही केलं तर आपण धाराशिव माझा मागे राहणार आहे मतदारसंघ. त्यामुळे फोन घेता घेताच आपल्याला इथं आयाम आणायचे आहेत, बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत, त्याच्यासाठी पण पळायचं आहे. त्यामुळे तो फोन घेण्याचं ते लोक म्हणतात ताई पाणी आलेलं नाहीये, इथं बोर द्या, हे द्या, सगळं ते सगळेच ते काय सगळेच करतात. अगदी गावचा सरपंच पण करतोय. त्याला फोन उचलावेच लागतायत किंवा लोकांशी बोलावंच लागतंय. अच्छा, त्यामुळे त्याबद्दल म्हणजे खासदार सगळेच नाही तर निवडून कसे येतील परत, लोकांशी संपर्क ठेवला नाही तर. आणि आम्ही पण देतो कार्ड आणि आमचे पण नंबर आहे. विचारा तुम्ही जरा सर्वे करा, 1-2 लोकांना विचारा ताईंचा नंबर पाठे का, त्यांच्याकडे सेव्ड आहे. ओके. आणखीन या लढतीकडे असं एक पाहिलं जातं की हे पारंपरिक एक कौटुंबिक एक लढत आहे, तर तुम्ही तसं त्या लढतीकडे असंच पाहता? म्हणजे तुम्ही म्हणताय पाटील कुटुंब वर्सेस तसंच ते आहे? ही निवडणूक ही पहिली गोष्ट म्हणजे मोदी साहेब का राहुल गांधी साहेब ह्याची निवडणूक आहे. म्हणजे तुम्हाला पंतप्रधान मोदी साहेबांना करायचंय का राहुल गांधींना करायचंय. आणि दुसरी गोष्ट ही निवडणूक धाराशिव मतदारसंघामधला एक लोकप्रतिनिधी संसदेत पाठवण्यासाठीचा आहे, जो आपल्या इथले प्रश्न मांडेल की आम्हाला आमचं 16 TMC पाणी द्या किंवा आम्हाला IIT द्या किंवा काय द्या, ह्याच्यासाठी लोकप्रतिनिधी पाठवायचा. ही काय भाऊबंदकीची किंवा बांधावरची निवडणूक नाहीये किंवा म्हणजे तो विषयच नाही आहे ना, एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. त्यामुळे हे घराण्याचं ह्याचं मला नाही वाटत हे मुद्दे विशेष आहे. विकास करायचा आहे हो धाराशिवचा. बरोबर. पण या निवडणुकीमध्ये किंवा जेव्हा अशा निवडणुका धाराशिवमध्ये होतात तेव्हा तो मुद्दा तो सगळ्या कौटुंबिक लढतीपुरती फिरवला जातो असं तुम्हाला वाटतं का? विरोधकांनी या विषयाचं भांडवल इतक्या दिवस केलेलं आहे, दर इलेक्शनलाच ते करतात. मी पुन्हा सांगेन आणि माझे लोक मतदार किंवा आमच्या मतदारसंघातले लोकांना आपले मुद्दे किंवा आपला विकास किंवा आपले प्रश्न सोडवणारा माणूस तिथं दिल्लीत पाहिजे. त्या लोकांना घेणं देणं नाही आमचं काय चालू आहे किंवा घराचं काय किंवा काय भांडणं चालू आहेत किंवा काय प्रॉब्लेम आहेत, नसावेत ना. कारण त्यांना त्यांचा कोण माणूस तिथं निधी आणू शकेल, रस्त्याचंच घ्या तुम्ही. बाकीचं फार मोठे तर विषय सोडून द्या. जे आमचे आहेत गडकरी साहेब एवढा विकास करतायत. तुम्ही अटल सेतू बघितला, किती मुंबईचा कोस्टल रोड झाला. आता आमच्याकडे गोवा तो शक्तीपीठ महामार्ग येतोय, 16,000 कोटी त्याला प्रमा झालेली आहे. हे मुद्दे हे करायचं आहे ना. आमच्या घराचं कोणाचं काय भांडण आहे आणि काय झालेलं आहे आणि या गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत, त्या इन द ड्यू कोर्स त्याचा निकाल लागेल. आणि लोकांना विश्वास आहे, लोकांना माहिती आहे काय आहे, म्हणूनच तर लोक निवडून देत आहेत आम्हाला. आणि लोकांना या गोष्टीशी घेणं देणं नाही. मी म्हटलं तसं लोकांना त्यांना काय मिळणार आहे 5 वर्षात एक खासदाराचं निवडून देऊन किंवा बटन दाबून घड्याळाचं आता ह्याच्याशी, किंवा मोदी साहेबांना पंतप्रधान करून आमच्या धाराशिवला काय मिळणार हा त्यांना मेजर प्रश्न आहे. बाकी या गोष्टींमध्ये नाही आहे. हे गोष्टी विरोधकांना बोलायला 5 वर्षामध्ये काही नाही आहे केलेली कामं म्हणून हा विषय. आणि हा आत्ताच्या खासदारकीचा नाही, गेले कित्येक अगदी सोसायटीच्या इलेक्शनला पण आमच्या हाच मुद्दा असतो. त्यामुळे त्याची सवय झाली आम्हाला. अच्छा.